नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा एकदा नवीन एक उपक्रम आपल्या शेतामध्ये आपण राबवला आहे। तुम्ही बघू शकता, मल्चिंग पेपर असा आपण लिंबू आणि पेरूचे जे आपले तास आहेत त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर आथरून असं व्यवस्थितपणे त्याच्यावर माती टाकत याचं काम सुरू आहे। मल्चिंग पेपरबद्दल सर्वांना माहिती आहेच। मल्चिंग पेपर टाकण्याचं मुख्य जे कारण आहे ते असं आहे की या तासामध्ये जे तण होते, गांजर गवत व इतर सगळ्या प्रकारचे गवत, याचा त्रास खूप जास्त असतो। निंदनाचा खर्च हा पण जास्त असतो आणि वारंवार ते निंदावं लागते। परंतु अशा पद्धतीनं तासामध्ये जर आपण मल्चिंग पेपर टाकलं तर तण नियंत्रण करणे खूप सोपे जाते। मल्चिंग पेपरचे इतरही अनेक फायदे आहे, जसं की आपण बघू शकता की हा वरच्या साईडने पांढरा कलर असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचं जे ऊन आहे याचं रिफ्लेक्शन होते, म्हणजे जमीन थंड राहण्यास मदत होते। त्याचप्रमाणे याच्या खाली हे ड्रीप जे आहे आपण झाकल्या जाते, त्याच्यामुळे पाण्याचं जे बाष्पीभवन आहे हे अतिशय कमी प्रमाणात होते, म्हणजे ओल जास्त राहते। उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करणं ही सगळ्यात एक मोठी समस्या असते। त्याच्यामुळे अशा प्रकारे मल्चिंग पेपर टाकल्यास बाष्पीभवन कमी होते व पाणी कमी लागते। इतरही अनेक मल्चिंग पेपरचे फायदे आहेत, जसे की कार्बनचे प्रमाण या कागदाखाली वाढतं, त्याच्यामुळे उत्पादन वाढण्याससुद्धा फायदा होतो। मुख्य करून जे टमाटे झाले आणि इतर पालेभाज्या जे आहे त्याच्यासाठी मल्चिंगचा वापर केला जातो। सहसा असं लिंबूमध्ये किंवा फळबागेमध्ये मल्चिंग कोणी करत नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये गांजर गवत जे आहे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। सर्वच प्रकारचं तण जे आहे याचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे या मल्चिंगसारखा चांगला पर्याय तासांमधलं तण नियंत्रण करण्यासाठी दुसरं नाही। त्याच्यामुळे आपण या पद्धतीने या मल्चिंगबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगतो की हा कोठारी कंपनीचा मल्चिंग पेपर आहे। 30 मायक्रॉनची याची जाडी आहे, 3.25 फूट रुंदी व 400 मीटर लांबी अशी या एका बंडलमध्ये आपल्याला हा मल्चिंग पेपर मिळतो। वेगवेगळ्या जाडीचा मल्चिंग पेपर असतो, 25 मायक्रॉन, 30 मायक्रॉन ते अगदी 100 मायक्रॉनपर्यंत मल्चिंग पेपर आपल्याला मिळत असतो। हा पहिल्यांदा आपण 30 मायक्रॉन जाडीचा हा मल्चिंग पेपर आपण आज इथे वापरत आहे। सर्व तासांमध्ये अशा पद्धतीने मल्चिंग पेपर टाकण्याचं काम सुरू आहे। दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता 3.25 फूट या बाजूने व 3.25 फूट तिकडल्या बाजूने, तर जवळपास 5 ते 5.5 फूट रुंदी तासांमधली या मल्चिंग पेपरमुळे कवर होत असते। व मधातला जो हा भाग आहे याच्यामध्ये सरळ ट्रॅक्टरनी आपण मशागत करू शकतो व तण नियंत्रण याच्यामुळे होऊन जातं। परंतु हे जे तासांमधलं जे आहे हे तण ट्रॅक्टरने निघत नाही, त्याच्यामुळेच हा मल्चिंगचा पर्याय आपण इथे निवडलेला आहे। साधारणतः 1 ते 1.5 वर्ष मल्चिंग पेपरचा जे आयुष्य असं आपण समजू शकतो व त्या दरम्यान बरंचसं जे गवत आहे हे मरून जाणार व त्याचा त्रास आपल्याला होणार नाही। अशा पद्धतीने हे आपण रोल जे आहेत हे अगोदर आथरत आहोत व नंतर टोपल्याने त्याच्यावर माती टाकत, जेणेकरून कुठल्याही प्रकारची हवा याच्यात घुसता कामा नये। सर्व बाजूनी हा पेपर असा माती टाकून ही नेहमीचीच आपली वाडेगावची जी मंडळी आहे आमची, ती सर्वच कामात आपल्याला मदत करत असते। आजसुद्धा तुम्ही बघू शकता सर्व आपली नेहमीचीच मंडळी आहे व या कामासाठी सुद्धा तुम्ही आमच्या मंडळींशी संपर्क करू शकता। महाराष्ट्रभर ही मंडळी वेगवेगळ्या कामासाठी अतिशय चोखपणे कोणतेही काम करण्यात महारत या मंडळींना आहे व एकाच दिवशी संपूर्ण शेतामध्ये आपल्या हे काम होत आहे, जेणेकरून वेळेचं सुद्धा तुम्हाला नियोजन करता येणे शक्य आहे। तर तण नियंत्रणासाठी व पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी व्हावं याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने मल्चिंग पेपरचा वापर करायला हवा व दीर्घकालीन तणावर उपाययोजना, कारण तणनाशक फवारणीसुद्धा झाडांसाठी अपायकारक असते हे पण सर्वांना माहीतच आहे, परंतु हा जो उपाय आहे मल्चिंगचा
याच्या कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत. झाडांना पोषकच आहे. 6 ते 7 फायदे या मल्चिंग पेपरचे वेगवेगळे आहेत, ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. संपूर्ण शेतामध्ये असं झाल्यानंतर 1 ते 1.5 वर्ष कुठल्याही प्रकारचं फवारा मारण्याचा आता आवश्यकता राहणार नाही. व पाण्याचं बाष्पीभवन कमी होत असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आता या झाडांना जास्त फायदा होईल.